आणि त्यामध्ये धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षाचं पानिपत झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये एकाही नगराध्यक्ष पदाची जागा त्यांना निवडून आणता आलेली नाहीये आणि इंटरेस्टिंगरित्या भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी त्यांची तुळजापूरची जागा राखलेली आहेतच आणि त्याचसोबत भारतीय जनता पार्टीने धाराशिवमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी विजय मिळवलेला आहे. हिंगोलीबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे आणि संतोष बागर यांच्यामध्ये जो अभूतपूर्व वाद झालेला होता, राडा झालेला होता, तिथे कोण जिंकलेला आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. तिथे नेमकं काय झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ते समजून घेण्यासाठी माझा सहकारी स्वानंद बिक्कड माझ्यासोबत आहेत. तर स्वानंद, आपण सगळ्यात पहिली सुरुवाती धाराशिव पासून करूयात. नांदेड हिंगोलीबद्दल आपण बोलू, सोबतच परभणीच्या काही अपडेट्स आहेत त्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पण धाराशिवमध्ये काय झालंय तर धाराशिवमध्ये मी सगळ्यात आधी तुमचा निकाल तुमच्या समोर ठेवतो. त्यामध्ये कळंबमध्ये सुनंदा कापसे जे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार निवडून आलेले आहेत. ही जागा ओमराजे कैलास पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती, राणा पाटील यांच्यासाठी सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची होती, परंतु दोघांच्या काय पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला सामना शिवसेनेने खेचून नेलेला आहे. आणि तुळजापूरमध्ये जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त गाजली ड्रग्ज या प्रकरणावरून तिथे विनोद गंगणे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते, राणा पाटलांचे खंदे समर्थक होते, ते निवडून आलेले आहेत. उमरग्यामध्ये जिथे चर्चा झाली, शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत युती केली, तिथे शिवसेना शिंदे गटाचे करण गायकवाड हे निवडून आलेले आहेत. भूममध्ये भूम परांडा हा शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मतदारसंघ आहे. तिथे भूममध्ये सहयोगिता गाडवे जे अलमप्रभू नावाची त्यांनी छोटीशी स्थानिक आघाडी उभी केलेली होती आणि ही आघाडी शिवसेनेच्या विरोधात होती, तानाजी सावंत यांच्या विरोधात होती. परंड्यामध्ये जाकीर सौदागर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि मुरुममध्ये बापू पाटील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे तिथे निवडून आलेले आहेत. नळदुर्गचा निकाल अजून यायचा बाकी आहे. तर स्वानंद, आपण सुरुवात मला वाटतं कळंब, तुळजापूर आणि उमरगा या 3 ठिकाणांपासून केली पाहिजे. काय तुला दिसतं या निकालामागे, नेमकं काय राजकीय रणनीती तुला दिसतंय? मराठवाड्यामध्ये जर बघितलं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा म्हणजे पूर्वीची शिवसेना बालेकिल्ला कोणता तर धाराशिव हा बालेकिल्ला असायचा. जर बघितलं मराठवाड्यामध्ये ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असं त्यांच्या भाषेमध्ये आपण म्हणू. त्यांच्या पक्षाचं आज काय झालंय धाराशिवमध्ये तर सुपडा साफ झालेला आहे. एका शब्दात सांगतो, सुपडा साफ. ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी, त्यांचं राजकीय वैर ज्यांच्या सोबत आहे असे राणा जगजितसिंह पाटील यांचं जे घरगुती फॅमिली वैर आणि राजकीय वैर यामध्ये जर बघितलं तर आज राणा जगजितसिंह पाटील हे जिंकून आलेले आहेत. कळंबची जागा बघूयात. कळंब तानाजी माफ करा, कैलास पाटील हे शिवसेना युबीटीचे स्थानिक आमदार आहेत. कळंब धाराशिव मतदारसंघ तिथे जर बघितलं आपण, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तिथे जिंकून आलेली आहे. ओमराजे यांचा पूर्वीचा मतदारसंघ देखील आहे, तिथे आमदार होते. त्यानंतर ओमराजे खासदार झाल्यानंतर कैलास पाटील यांच्या जुन्या सहकार्याला त्यांनी आमदार केलं उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये. ते दुसऱ्यांदा तिथून आमदार झालेले आहेत, पण कळंबमध्ये त्यांना तिथे जागा त्यांची निवडून आणता आलेली नाहीये. तिथे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जिंकून आलेले आहेत. सुनंदा कापसे यांचा विजय झालेला आहे. जर बघितलं आपण तुळजापूर, एरवी नगर परिषदचे निवडणुकीचे मुद्दे जर बघितलं आपण, नाली गटर मीटर असे जे असतात तिथे ते मुद्दे राहिलेले नाहीत. तुळजापूरची निवडणूक अक्षरशः ड्रग्सच्या मुद्द्यावरती निवडून म्हणजे रंगलेले आहे. भारतीय जनता पक्षानं ज्यांच्यावरती ड्रग्स पुरवठ्याचे आरोप झालेले आहेत, सेवन करण्याचे आणि त्या संदर्भातील FIR देखील झालेल्या आहेत, त्या विनोद गंगणे उर्फ पिंटू गंगणे यांना उमेदवार दिली होती. राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची धाराशिवची सर्व जबाबदारी होती आणि तिथे ते विनोद गंगणे निवडून आलेले आहेत. अत्यंत महत्वाची ही लढत होती. एकेकाळी राणा जगजितसिंह पाटील हे तुळजापूर धाराशिव मध्ये होते. त्यांना तो ओमराजेचा जिंकण्यानं सतत निवडून येण्यानं त्यांना तो मतदारसंघ नव्हता. एकेकाळी तुळजापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. चव्हाण नावाचे 19 पर्यंत एक्झॅक्टली चव्हाण नावाचे हे काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण, मधू चव्हाण म्हणतात त्यांना, त्या भागामध्ये ते निवडून यायचे. मंत्री देखील राहिलेले आहेत. त्या तिथे राणा पाटलांनी एंट्री केली आणि तुळजापूरमध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला आता यश मिळून दिले आहे. ते तिथे स्थानिकचे आमदार देखील आहेत राणा जगजितसिंह पाटील. आता तिथे तुळजापूर शहरामध्ये विनोद गंगणे हे निवडून आले आहेत. आता उमरगामध्ये जर बघितलं, शिवसेना युबीटीचे तिथे स्थानिक आमदार आहेत, तरी देखील तिथे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. किरण गायकवाड त्यांचं नाव आहे. भूम मध्ये जर बघितलं, सहयोगिता गाडवे अलमप्रभू आघाडी आहे, त्यांच्या निवडून आले. शिवसेनेच्या विरोधात कशी तानाजी सावंतांच्या विरोधात जे राहुल मोठे आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे आमदार राहिलेले आहेत, त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही दिवसापूर्वी गेलेले आहेत. त्यांनी तिथे आता
एक स्थानिक आघाडी केली होती आणि त्या आघाडीचा तिथे परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे आघाडीला यश मिळालंय, सहयोगिता आघाडीवर निवडून आल्यात. आता परंड्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. जाकीर सौदागर शिवसेनेचे आहेत, तानाजी सावंतांच्या नेतृत्वात ते निवडून आलेत आणि मुरुममध्ये बापू पाटील हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. अधिक मला तुला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की तू मराठवाड्यामध्ये आपलं पूर्ण हे कव्हरेज केलेलं आहे नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकीचं. तू विनोद गंगनेंची पिंटू गंगनेंची मुलाखत घेतली होतीस तू आणि त्यानंतर मतदानाच्या नंतर देखील जर मतदान तर लांबच राहिलं तेव्हा ते आरोप तर होते. नंतर काय राडा झाला अख्ख्या राज्यानं पाहिलं. तू मी काय आपण कव्हरेज तर केलंच आहोत. त्यांची मुलाखत केलीस, नाना जगजितसिंह पाटलाची मुलाखत केलीस आणि ज्यांच्यावरती या प्रचाराची महाविकास आघाडीची धुरा होती त्या ओमराजे निंबाळकर यांची देखील मुलाखत केलीस. तेव्हा राणा पाटलांची सुद्धा केली. एक्झॅक्टली तेच म्हणलं, राणा जगजितसिंह पाटलाची. तुला त्या स्थानिक म्हणजे मतदानाच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे प्रकर्षाने जाणवले होते? खरंच मुद्दे होते की ड्रग्ज, खंडणी आणि त्या पद्धतीने एकमेकांचं राजकीय वय अशीच निवडणूक होती? तुला काय दिसलं होतं? निकाल कसा आता लागलाय तुला? कळम आणि उमरग्याबद्दल आपण बोलूच, पण मला वाटतं तुळजापूरला आपण अधिक वेळ द्यायला पाहिजे. कारण तुळजापूर ही हॉट सीट होती शिवसेना, युबीटी आणि भाजपसाठी. ज्यावेळेला मी तुळजापूरमध्ये पोहोचलो तर दोन्ही गटांकडून वेगवेगळे आरोप होते, पण राजकारणाच्या केंद्रस्थानी ओमराजे आणि राणा पाटील येत होते. बरोबर. ज्या वेळेला मी लोकांमध्ये गेलो तर लोक सांगत होते की नाही, हा ड्रग्जचा आरोपी आहे, त्याने ड्रग्ज सेवन केलंय, ड्रग्जचं पेडलिंग वगैरे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगत होते. अनेक ठिकाणी त्यांच्यावरती गंभीर गुन्हे असल्याचे सुद्धा आरोप होते. त्यामुळं केवळ भारतीय जनता पार्टीला धाराशिवमध्येच टीकेचा सामना नाही करायला लागलेला, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला विरोधी नेत्यांनी घेरलेलं होतं की तुम्ही तुळजापूरमध्ये ड्रग्जचं सेवन केलेलं आहे किंवा त्या संबंधित अशा आरोपीला उमेदवारी का देता? आम्ही ज्या वेळेला हे राणा पाटलांपर्यंत घेऊन गेलो, राणा पाटील एका सभेला संबोधित करत होते तुळजापूर मंदिर परिसरामध्ये आणि आम्ही त्यांचं सगळं भाषण ऐकलं. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तुळजापूर देवस्थानासाठी आम्ही किती पैसे आणतो आहे, कसा विकास करतो आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, त्याने त्याच्या आयुष्यात काही चुका केल्या असतील, पण आम्ही विकासात्मक कामं करतोय. पण मी असं त्यांना प्रश्न केला होता की जर तुमच्याकडे विकासाची एवढी कामं आहेत, तुम्ही निधी आणताय तुळजापूरमध्ये, तुमचा काय अजेंडा आहे विकासाचा, तर मग अशा व्यक्तीला उमेदवारी देण्याची का गरज आहे, ज्यामुळे भारतीय जनता पार्टीची अडचण होते? आणि या मागचा पदर असा होता स्वानंद की तुळजापूरमध्ये महंत इच्छागिरी महाराज यांना नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उभं केलं जाईल आणि सगळे विरोधी नेते त्यांना पाठिंबा देतील, भाजप आणि इन्क्लुडिंग शिवसेना, युबीटी सुद्धा अशी चर्चा होती. पण तसं काही घडलेलं नव्हतं आणि त्याला राणा पाटलांचा विरोध होता असं सांगितलं जात होतं. आणि महंत इच्छागिरी महाराज कोण होते? त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिथे पॅच केलेलं होतं. राष्ट्र संघाचा त्यांना पाठिंबा आहे आणि त्यातूनच ते तुळजापूर हे देवस्थान आहे, काय एक प्रकारे आई तुळजा भवानी मंदिर क्षेत्र आहे, 3.5 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि तिथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे धार्मिक दृष्टीने तुळजापूर हे महत्वाचं होतं, म्हणून तिथं संघ इच्छागिरी महाराजांना लढवण्याचा प्रयत्न करतोय का? हाच प्रश्न मी ज्यावेळेला राणा पाटलांना विचारला की तुम्ही त्यांना का पाठिंबा दिला नाही किंवा तुम्ही का निवडणुकीच्या रिंगणात मैदानात तुमचा उमेदवार उतरला, त्यावेळेस त्यांनी हात वर केले की नाही असं काही वगैरे आहे, तुम्हाला कोणी सांगितलं, अशा प्रकारचं त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न मी कैलास पाटील आणि ओमराजेंना सुद्धा विचारला. ओमराजेंचं म्हणणं होतं की त्यांनी फॉर्म भरलेला होता, भाजपकडून एक एबी फॉर्म घेतलेला होता आणि अपक्ष उमेदवार म्हणून इच्छागिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता, पण त्यांना भाजपनेच पुरस्कृत केलं नाही. जर त्यांना उमेदवार म्हणून देण्यात आलं असतं तर माझी किंवा कैलास पाटलांची काही हरकत नव्हती, आम्ही त्यांना काय अपक्ष असं समर्थित म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला होता. पण आता ठीक आहे, निवडणूक झालेली आहे, तिथे विनोद गंगने जिंकलेत, ते निवडून आलेत. विनोद गंगनेंना सुद्धा मी भेटलेलो होतो. विनोद गंगनेंना मी अनेक धारदार प्रश्न केले की तुम्हाला ड्रग्ज सेवनाच्यावर तुमच्यावरती आरोप आहेत, काय वेगळे गुन्हे आहेत? त्यावेळेला त्यांचं एकच उत्तर असायचं की हे सगळं विरोधकांनी राणा पाटलांना बदनाम करण्यासाठी काय उभं केलेलं षडयंत्र आहे. मूळ प्रश्नाने त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला. पण एकंदरीत तुळजापूरच्या राजकारणामध्ये ड्रग्जचा मुद्दा हा प्रचंड चर्चेत होता, कारण मंदिरातले अनेक काही पुजारी, मी नाव घेत नाहीत, काही पुजारी त्या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे आरोप केले जात होते. मंदिर प्रशासनामध्ये ज्या पद्धतीने काही गोष्टी घडतात त्याबद्दल सुद्धा लोकांना आक्षेप होते, कारण राणा पाटील मंदिर प्रशासनाच्या बॉडीवर आहेत, अर्थात सरकारी अधिकारी तिथे असतो, पण त्या सगळ्या गोष्टींवरती काही मंदिरातले जे मंदिराशी संबंधित जे लोक आहेत, इच्छागिरी महाराजांच्या समर्थक काही लोक असतील, त्यांनी आक्षेप घेतलेले होते. राणा पाटलांना सुद्धा या प्रकरणाबद्दल मी विचारलं होतं, त्यावेळेस त्यांनी या सगळ्या गोष्टी फेटाळून लावलेल्या होत्या. त्यामुळं ही निवडणूक जरी असली तरी इथून पुढे 1000-2000 कोटी रुपये हे तुळजापूर देवस्थानाच्या विकासासाठी येणार आहेत, म्हणून ही निवडणूक जास्त प्रतिष्ठेची झालेली होती. आणि ती का झाली तर धाराशिव कळम सोडून ओमराजेंनी, कैलास पाटलांनी इथे बळ दिलेलं होतं. त्यांचे उमेदवार जे आहेत अमर मगर, आणि इथे इंटरेस्टिंगली उमेदवारांची इमेज हा सुद्धा प्रश्न आणलेला होता, कारण
जर विरोधकांचे आरोप असे होते की विनोद गंगणे यांनी ड्रग्जचं सेवन केलं आणि काय विक्री केल्या संबंधित तत्सम ते आरोप त्यांच्यावरती होते, गुन्हेगारी पार्श्वभूमीवरचा उमेदवार अशा प्रकारचं नरेटिव्ह निर्माण करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. त्यावेळेला ओमराजेंचं असं म्हणणं होतं की आम्ही स्वच्छ प्रतिमा उच्च शिक्षित असलेला अमर मगर याला उमेदवारी दिलेल्या नगराध्यक्षपदाची आणि अनेक उमेदवार जे असे होते की ज्यांच्यावरती काहीच आरोप नाही. मी ओमराजेंना बघितलं होतं, रात्री 10ला लिमिट असते मला वाटतं प्रचाराची, तर रात्रीपर्यंत येऊन त्यांनी महिलांशी डोर टू डोर चर्चा केली, लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण ओमराजेंच्या त्या रणनीतीचा काही फायदा झालेला नाहीये. राणा पाटलांची जेवढी ताकद तुळजापूरमध्ये आहे त्यांनी संपूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये सिद्ध केलेली आहे. विनोद गंगणे हे निवडून आलेले असले, आता आपण ज्या वेळेला चर्चा करतो काही दिवसांपूर्वी तुळजापूरमध्ये राडा झालाय जिथे अमर मगरांचे बंधू कुलदीप मगर यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये काय विनोद गंगणे यांच्या समर्थक असल्याचं सांगितलं जातं. अर्थात तपासाचा भाग आहे, तपासामध्ये काय होईल बरोबर, पण या निवडणूक निकालानंतर तुळजापूरमध्ये प्रश्न मिटणार का? ड्रग्जचा जो मुद्दा गाजला जातोय तो थांबणार का? आणि गुन्हेगारी संबंधित जे आरोप सातत्याने होत असतात की तुळजापूर एवढं मोठं शहर किंवा धार्मिक महत्व असलेलं शहर, तिथे गोळीबार होतो, तिथे कोयता कत्ती चालवल्या जातात, हे थांबणार का या निवडणुकीनंतर? हे सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आता तू दुसऱ्या उमरग्याला गेला होता, तुळजापूरचं झालं. उमरगा भूम परंडामध्ये ज्या पद्धतीनं तू तिथं कव्हरेज केलंस त्या तिथे तुला काय मुद्दे दिसले होते? मग तानाजी सावंतांचा तो होम ग्राउंड आहे, मतदारसंघ आहे, तिथे आमदार आहे, ते तिथे फिरकत नाहीत अशी विधानसभेला चर्चा होती. आता हे अनेक वर्षांनी निवडणुका होत्यात, तुला तानाजी सावंत तिथे त्या निवडणुकीच्या या तरी प्रचारात दिसले होते का? तानाजी सावंतांनी ना सोशल समीकरण खूप सॉलिड केलेलं होतं. त्यांनी काय केलं होतं की त्यांच्या शहरामध्ये कुणालाच असं नाराज केलेलं नव्हतं. बरोबर, म्हणजे छोटे छोटे समाज घटक जे आहेत त्यांना उमेदवार दिले, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं. म्हणजे इगोवर घेतलेलं असं काही त्यांनी केलेलं नव्हतं. त्यांनी अनेक मुस्लिम कॅन्डिडेट्सला सुद्धा उमेदवार दिलेल्या होत्या आणि लोकांपर्यंत जाऊन तानाजी सावंत यांनी प्रचार केला. अर्थात त्यांची जी पारंपरिक जी रणनीती आहे काय ते तसं तर राजकारण करतात, पण यावेळेला त्यांनी थोडंसं शांतपणे किंवा लोकांची समजूत घालून त्यांना आपल्यासोबत आणण्याचे प्रयत्न केलेले होते. याचं कारण असं होतं की धाराशिवमध्ये काही दिवसांपूर्वीची महापुराची स्थिती निर्माण झालेली होती आणि राज्यातल्या मोठ्या नेत्यांना धाराशिवमध्ये येऊन लक्ष घालावं लागलं, म्हणून तानाजी सावंत हे जास्त ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्यामुळं एका ठिकाणी विजय झालाय, पण एका ठिकाणी तानाजी सावंत यांच्या म्हणजे भूममध्ये तानाजी सावंत यांचा उमेदवार हरलेला आहे, त्यांची पालिका ती हातातून गेली आहे. पण जाकीर सौदागर जे परंड्यामध्ये निवडून आलेले आहेत शिवसेनेकडून, त्यामुळे एक प्रकारे काही खुशी काही गम अशा प्रकारचं चित्र हे तानाजी सावंत यांच्यासाठी आहे. कळंबद्दल मला खास करून बोलायचं, कारण कळंबमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आलेले होते आणि मी ज्यावेळेला कैलास पाटील यांच्या समर्थकांसोबत बोलत होतो आणि कळंब महत्वाचं काय आहे तर कळंब हा मतदारसंघ पद्मसिंग पाटलांचा आहे. बरोबर, राणा पाटील सुद्धा तिथून कळंब धाराशिव हा जो मतदारसंघ आहे तिथून ओमराजे सुद्धा आमदार झालेले होते आणि राणा पाटील हे सुद्धा आमदार झाले होते आणि आता कैलास पाटील तिथून आमदार. त्यामुळे हे जे सगळे राजकीय घराणी आहेत त्यांच्यासाठी कळंब अत्यंत महत्वाचं होतं. त्यामुळं कळंबमध्ये अशी चर्चा होती की जी राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढते काय, राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांना तुळजापूरमधून बळ दिलं जात आहे म्हणजे राणा पाटलांकडून, अशी सुद्धा चर्चा होती. पण तिथे ना भाजपला विजय मिळवता आला ना युबीटीला विजय मिळवता आला. तिथे शिवसेनेच्या सुनंदा कापसे या जिंकलेल्या आहेत. मुरुमबद्दल मी साधा उल्लेख करेन की जिथे बापू पाटील भारतीय जनता पार्टी जे विजय झालेले आहेत, नळदुर्गचा निकाल तिथे येणं बाकी आहे.